महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही इलेक्शन मोडमध्ये गेले आहेत। मात्र कुठेतरी महायुतीने एक लीड घेतला आहे, आघाडी घेतली आहे असे चित्र आहे आणि वस्तुस्थिती देखील आहे। एकनाथराव शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत, या तिघांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे आणि इलेक्शन मोडमध्ये यांनी आघाडी नक्कीच घेतलेली आहे। म्हणून महाविकास आघाडी कुठेतरी काहीतरी आपल्या हातात लागतं का, महायुतीला खिंडार पाडता येईल का, अशा प्रकारचे स्वप्न बघायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। जसे परवा अजितदादांनी एका भाषणामध्ये असं वक्तव्य केलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीला त्यांची बहीण म्हणजे सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सुनीत्राताई पवार यांनी एकमेकांविरुद्ध लढणं ही चूकच झाली। मत व्यक्त करणं याला देखील मोठेपणा लागतो आणि आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार पोटात आणि ओठात हे एकच बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यांनी ते वक्तव्य केलं। खरं तर असं वक्तव्य पवार कुटुंबाचे प्रमुख जे वर्षानुवर्ष शरद पवारांनी त्याचा मान मिळवला किंवा त्यांनी मान अपेक्षित केला, त्यांच्याकडनं येणं अपेक्षित होतं। त्यांच्या पुत्री प्रेमामुळे, सुप्रियाताईंच्या प्रेमामुळे अख्खा पक्ष त्याचे म्हणजे अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगनराव भुजबळ, वळसे पाटील सर्वजण सोडून गेले। तरी शरद पवारांनी असं कधी वक्तव्य केलं नाही, कारण ते मुरब्बी राजकारणी आहे। अजितदादा हे इमोशनल आहे, नात्यांना जपणारे असे, म्हणून त्यांच्या तोंडून असे शब्द निघाले। मात्र यांनी लागलीच महायुतीमध्ये काहीतरी गडबड होणार अशा प्रकारची अपेक्षा महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाली। मी आपणाला सांगू इच्छितो की भारतीय संस्कृती अशीच आहे, नातेगोते विशेषतः रक्ताचे नाते असतात ते सदैव असतात। राजकारण आपल्या ठिकाणी ज्या प्रकारे सिंधिया आणि त्यांच्या बहीण वसुंधरा राजे सिंधिया यांचे संबंध होते किंवा राजमाते सिंधिया आणि त्यांचे पुत्र सिंधिया त्यांचे संबंध होते, पक्षदेव वेगळे असले तरी संबंध एकच असतात। अजितदादांच्या तोंडून हे असं का निघालं? कारण आपण महाभारताचा प्रसंग आठवूया। जेव्हा अर्जुन आपल्या सगळ्या सोयऱ्यांना जेव्हा बघतो रणांगणामध्ये, तेव्हा त्याचं कुठेतरी मन विचलित होतं आणि तो कृष्णाला म्हणतो की मी युद्ध करू शकत नाही, हे सगळे माझे बांधव आहेत। तेव्हा कृष्णाने त्यांना जो संदेश दिला की ही तत्वाची लढाई आहे, इथे नातेगोती नाही, तत्वाची लढाई तुला लढायलाच पाहिजे। आणि त्याप्रमाणे अर्जुनाने जसा पराक्रम केला त्याचप्रमाणे अजितदादांनी किंवा अजितदादांमध्ये जेव्हा संभ्रम निर्माण झाला तेव्हा त्यांचे अर्जुन म्हणजे पार्लमेंटरी बोर्डाने आदेश दिला की सुमित्राताई पवार तुम्ही लढा। त्याप्रमाणे त्यांनी लढले। पार्लमेंटरी बोर्डाने दुसरा आदेश दिला की तुम्ही आता राज्यसभेत जाता, राज्यसभेत गेला। त्यामुळे राजकारण वेगळं आणि नाते वेगळे। त्यामुळे महाविकास आघाडीने अशा प्रकारचे दिवसा स्वप्न पाहू नये। महायुती ही अभेद्य आहे आणि येत्या नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका होतील मोठ्या फरकाने परत महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे।